मित्रांनो, शेतकऱ्यांचा हक्काचा पीक विमा हा शेतकऱ्यांना खरं तर हेक्टरी 24,000 रुपये मिळायला पाहिजे होते, परंतु शेतकऱ्यांना म्हणजे मंजूर किती रुपये झाले? फक्त 6,000 रुपये मंजूर झाले हेक्टरी. तर मग याचं कारण काय आहे? हा जिल्हा कोणता आहे? आणि आता यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर जी मंजूर झालेली रक्कम 6,000 रुपये वितरित होणार की त्यापेक्षा वाढीव रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे, त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे समोरील बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्यतर, स्वागत आहे कृषी मॅन यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, एकंदरीत बघायला झालं तर राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा वाटपाचे जे अधिसूचना काढण्यात येत आहेत, तर त्या अधिसूचनेअंतर्गत शेतकऱ्यांना बऱ्याच निधी हे मंजूर करण्यात आलेले. काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा पीक विमा म्हणजे लातूर झालं, यवतमाळ झालं, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा पीक विमा वाटप देखील झालेला आहे. परंतु मित्रांनो, काही जिल्हे असे आहेत त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मंजूर तर दाखवत आहे पीक विमा, परंतु किती? 6,000 रुपये, 5,000 रुपये हेक्टरी. तर मित्रांनो, तो जिल्हा म्हणजे धाराशिव जिल्हा. तर धाराशिव जिल्ह्यातून बऱ्याच कमेंट येत होत्या की बाबा धाराशिव जिल्ह्यातील पीक विम्यासंदर्भात थोडीशी माहिती द्या, सविस्तर द्या किंवा शॉर्टकट द्या, परंतु माहिती द्या, अशा कमेंट होत्या बऱ्याच. तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा हक्काचा पीक विमा 30 एप्रिल 2024 रोजी जारी करण्यात आलेल्या केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी परिपत्रकामुळे अद्यापही मिळालेला नाही. तर या परिपत्रकामुळे प्रति हेक्टरी केवळ 6,000 रुपये विमा मंजूर करण्यात आला आहे, जे प्रत्यक्षात प्रति हेक्टरी खरं तर 24,000 रुपये मिळायला पाहिजे होता. तर प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी 2023 मध्ये विमा हप्ता भरला होता. मात्र अल्प पर्जन्यामुळे म्हणजे कमी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले होते आणि या पार्श्वभूमीवर HDFC विमा कंपनीने 25% आगाऊ नुकसान भरपाई म्हणून 254 कोटी रुपये हे वाटप केले. कधी? 2023 सांगतोय. परंतु 30 एप्रिल 2024 रोजी केंद्र सरकारने पीक विमा परिपत्रक काढून फक्त 257 कोटी रुपयांचा विमा मंजूर केला. म्हणजे विमा मंजूर केला 2024चा 257 कोटी रुपयांचा. 257 कोटी रुपयात पूर्ण जिल्ह्यासाठी मित्रांनो ही काहीही रक्कम नाही. उगाच छोटीशी शेतकऱ्यांची समज काढण्या इतकी ही रक्कम आहे. तर एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, 2023 आणि 24 या दोन्ही वर्षात धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे एकूण 1650 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. म्हणजे एकंदरीत बघा मित्रांनो, मी आता सांगितलं की शेतकऱ्यांचं एकंदरीत बघायचं झालं तर 257 कोटी, एकंदरीत पूर्ण जिल्ह्याचं 257 म्हणजे काहीच नाही मित्रांनो. शेतकऱ्यांना एक समज, जसं यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भीक विमा दिल्यासारखं, तसंच या धाराशिव जिल्ह्यासाठी सुद्धा भीक विमा मंजूर केल्यासारखं केलेला आहे मित्रांनो. जस्ट 6,000 रुपये म्हणजे काहीही रक्कम नाही. अडीच चक्राला तुम्हाला 6,000 रुपये मिळत असतील तर ही कोणत्याही कोपऱ्यात बसणारी रक्कम नाही आहे. तर खरं तर ही रक्कम 1650 कोटी रुपयांचा निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित व्हायला पाहिजे. तर हा जे शासन निर्णय जारी करण्यात आलेला होता 30 एप्रिल 2024ला शेतकरी विरोधात केंद्र शासनाने जे परिपत्रक काढलं होतं, तर ते परिपत्रक रद्द करावं आणि शेतकऱ्यांना जे विमा मिळायला पाहिजे म्हणजे हेक्टरी 24,000 रुपये म्हणजे 1650 कोटी रुपयांचा निधी हा शेतकऱ्यांना वितरित व्हायला पाहिजे. त्याप्रमाणे शेतकऱ्यांना ह्या रक्कमा वितरित व्हायला आहे. केंद्र सरकारने त्वरित निर्णय घ्यायला पाहिजे, शेतकऱ्यांना योग्य रक्कम द्यायला पाहिजे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आता या धाराशिव जिल्ह्यातील प्रकरणाला एक वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी हे प्रकरण पीक विम्याचं धाराशिव जिल्ह्याच्या ते उचलून धरलेलं आहे आणि लागली शेतकऱ्यांच्यासाठी धाराशिव जिल्ह्यासाठी जवळपास 1650 नाही पण थोडाफार इकडे तिकडे थोडाफार निधी हा मंजूर करण्यात येणार आहे. त्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, 257 कोटी रुपयांचा निधी हा मी आत्ता सांगतोय की काहीही नाही. खरं तर 1,000 कोटी रुपयांच्या वरचाच निधी शेतकऱ्यांसाठी योग्य राहील. तर ही होती छोटीशी माहिती धाराशिव जिल्ह्याविषयी. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.